नमस्कार, सुप्रभात। मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। राज्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या काही प्रमाणात नियंत्रणात येत असल्याने राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल करण्यात आले। मात्र सगळं काही सुरू आहे, पण मंदिर अजूनही खुली करण्यात आलेली नाहीत। मंदिर अजूनही बंद आहेत। त्यामुळे राज्य सरकारने बंद केलेली ही मंदिरं खुली करण्यासाठी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने आता आक्रमक पवित्रा हाती घेत आंदोलनाचा इशारा दिलाय। आणि याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे। दुसरीकडे केरळ पाठोपाठ महाराष्ट्रात देखील आता पोळा, गौरी गणपती, दसरा आणि दिवाळी सारख्या सणांच्या काळामध्ये कोरोनाचा धोका लक्षात घेता महाराष्ट्राने सावध राहण्याचा इशारा आरोग्यमंत्र्यांनी दिलेला आहे। यावर मात्र केंद्राचे निर्देश तंतोतंत पाळत राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा योग्य तो निर्णय घेतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे। पिंपरी चिंचवडच्या मीरचंदानी पाम्स या गृहनिर्माण सोसायटीमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढतीये। सलग 8 दिवसात या सोसायटीमध्ये 40हून अधिक रहिवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत। यात वयोवृद्ध आणि लहान मुलांचाही समावेश आहे। वाढती कोरोना बाधितांची संख्या पाहता ही सोसायटी आता सील करण्यात आलेली आहे। पालिका प्रशासनाकडून सोसायटीतल्या सर्व रहिवाशांची अँटीजन टेस्ट केली गेलेली आहे। या सोसायटीमध्ये 40हून जास्त कोरोना बाधित आढळलेले आहेत। कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढतोय की काय अशीच परिस्थिती सध्या तरी दिसतेय। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गोविंद, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा धोका पुन्हा वाढतोय की काय अशी स्थिती निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे। गोविंद, काय सांगता येईल त्याबद्दल? अर्थातच अजिंक्य, आणि त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याची त्याचबरोबर काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं गेलेलं आहे। पिंपरी चिंचवडमध्ये शहरात आजच्या तारखेमध्ये 38 मेजर कंटेनमेंट झोन आहेत, तर मायक्रो कंटेनमेंट झोनची संख्या आहे 395। त्यामुळे ही संख्या वाढताना दिसते आहे। आणि ज्या ठिकाणी रुग्ण 5 पेक्षा जास्त आढळून आले तिथे सोसायटीज असू देत किंवा तो भाग असू देत तो सील करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। शहराची लोकसंख्या आहे 30 लाख आणि आतापर्यंत जे लसीकरण झालं आहे त्याची संख्या आहे 13 लाख। त्यापैकी केवळ 10 लाख लोकांचं केवळ 3 लाख लोकांचं दोन्ही डोस पूर्ण झाले आणि 10 लाख लोकांना एकच लसीचा डोस मिळालेला आहे। आतापर्यंत या शहरामध्ये 4,500हून अधिक नागरिकांचा कोरोनाने बळी घेतलेला आहे। तिसऱ्या लाट थोपवण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज आहे। मात्र काही बेजबाबदार नागरिक जे आहेत त्यांच्यामुळे प्रादुर्भाव वाढतो आहे असं स्पष्ट निदर्शनास आल्याने यापुढे जर ही संख्या वाढणार असेल तर जे निर्बंध शिथिल केलेले आहेत ते वाढवले जातील, ते अधिक कडक केले जातील असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच जर परिस्थिती बघितली तर सध्या नियंत्रणात आहे। मात्र अशा पद्धतीने जर एकाच गृहनिर्माण संस्थेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जर संख्या आढळत असेल बाधितांची तर नागरिकांकडनं नियम पाळले जात नाहीत हे स्पष्ट आहे। आणि त्यामुळे कुठेतरी नागरिकांनी सगळ्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीने केलं गेलेलं आहे। बरोबर गोविंद, पिंपरी चिंचवड मधल्या कोणकोणत्या भागांमध्ये खास करून कोरोना बाधितांची संख्या काहीशी वाढताना दिसतेय, काही त्याबद्दलची माहिती मिळू शकली? मागील 8 दिवसाची आकडेवारी जर बघितली अजिंक्य आपण तर दररोज 100 ते 150 बाधित दाखल होत आहेत उपचारासाठी। अर्थात त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र कोरोना जे आहे तो झपाट्याने वाढतोय आणि शहरातील प्रत्येक भागात जे आहेत ते मेजर कंटेनमेंट झोन आता आहेत त्यांची संख्या 38 आहे आणि मायक्रो कंटेनमेंट झोन जे आहेत ते 395 आहेत। आणि झोपडपट्टी भाग असू देत किंवा उच्चभ्रू सोसायटी असू देत तिथे 5 पेक्षा अधिक रुग्ण आहेत, होम आयसोलेट आहेत, त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत। मात्र ही संख्या वाढत असल्याने प्रशासन एकीकडे चिंतित आहे, दुसरीकडे आवाहनही करते की नागरिकांनी आता तिसऱ्या लाटेचा धोका संभाव्य धोका लक्षात घेऊन जे नियम आहेत ते तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे कुठेतरी आता जर बघितलं आपण तर आता सोसायट्या पूर्णतः म्हणजे सोसायटीच्या आतील आणि बाहेरील नागरिकांना प्रवेश निषिद्ध करण्यात आलेला आहे। तशी सोसायट्या ज्या आहेत ते सील केल्या जात आहेत। बिलकुल बिलकुल गोविंद, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। धोका काहीसा वाढतोय पिंपरी चिंचवडमध्ये। एकाच सोसायटीत 40हून जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने आता चिंता काहीशी वाढलेली आहे। या सोसायटीमधल्या सर्वांची अँटीजन टेस्ट केली जाणार आहे आणि या सगळ्या प्रतिबंधित क्षेत्रांना
जर कमी करायचं असेल तर येत्या काळात नियमांचं पालन काटेकोरपणे करावं लागणार आहे। राज्यामध्ये गेल्या 24 तासात 4666 नव्या कोरोना रुग्णांची भर पडलेली आहे, तर 131 जणांचा मृत्यू देखील झालेला आहे। राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ही 52,000च्या वर गेलेली आहे, तर दुसरीकडे मुंबईतही 345 नव्या रुग्णांची भर पडली आहे। गेल्या 24 तासात 280 रुग्ण बरे झालेत। कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7,22,039 इतकी आहे, तर रुग्ण बरे होण्याचा दर 97% इतका आहे, तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 3,036 इतकी आहे। मुंबईमध्ये 200च्या खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या 15 ऑगस्टपासून निर्बंध हटल्यानंतर आता वेगानं वाढत असल्याची धक्कादायक आकडेवारी देखील समोर आलेली आहे। गेल्या 5 दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होतीये। तिसऱ्या लाटेचे हे संकेत असल्याचं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता काळजी घ्यावीच लागेल असं आवाहन सुद्धा पालिकेकडून मुंबईकरांना करण्यात आलेलं आहे। 5 दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत काहीशी वाढ झालेली आहे। 200च्या खाली आलेली रुग्णसंख्या आता 400च्या दिशेनं गेलेली आहे आणि रुग्ण दुपटीचा कालावधी सुद्धा काहीसा घसरताना दिसतोय। त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा आवाहन आहे, धोका वाढत असल्याचं सध्याचं तरी दृश्य नाहीये, पण हा धोका येत्या काळात वाढू नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे। नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे। मुंबईकरांना पुन्हा एकदा कोरोनाच्या धोक्याचा इशारा खरं तर या सगळ्या आकडेवारीतनं मिळू शकतो। आपण पाहतोय ही आकडेवारी सध्याची 24 ऑगस्ट, 25 ऑगस्ट, 26, 27 आणि 28 ऑगस्टची ही आकडेवारी आहे। 24 ऑगस्टला रुग्णसंख्या 272 इतकी होती। 25 ऑगस्टला ती काहीशी वाढली, 343 वर गेली। 26 ऑगस्टला ही रुग्णसंख्या 397 वर गेली। 27 ऑगस्टला काहीशी कमी होऊन 364 वर रुग्णसंख्या आलेली होती, पण 28 ऑगस्टला पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढून 388 वर गेलेली आहे। त्यामुळे 200च्या घरात असलेली रुग्णसंख्या आता हळूहळू 400च्या घरात जातीये। ही काहीशी चिंतेचीच बाब म्हणावी लागेल। चेंबूर चिल्ड्रन्स होम या बालगृहात पुन्हा एकदा कोरोनानं प्रवेश केलेला आहे। एकूण 18 मुलांना कोरोनाची लागण झालेली आहे। कोरोनाबाधित मुलांना वाशी नाका इथल्या पालिकेच्या विलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। चिल्ड्रन्स एड सोसायटी अंतर्गत असलेल्या मानखुर्दमधल्या बालगृहात मुलांच्या आरोग्याची नियमित तपासणी तसंच या सगळ्या बालगृहाचं निर्जंतुकीकरण देखील करण्यात येत असतं। मात्र तरी देखील चिल्ड्रन्स होममध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय। 18 मुलांना कोरोनाची बाधा झालेली आहे। 105 मुलांची टेस्ट करण्यात आलेली आहे। जी कोरोना बाधित मुलं आहेत त्यांना वाशीतल्या विलगीकरण कक्षामध्ये सध्या ठेवलं गेलेलं आहे। केरळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ओणम या सणादरम्यान कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली आहे आणि हा अनुभव पाहता महाराष्ट्रात देखील आता पोळा, गौरी गणपती, दसरा, दिवाळी सारख्या सणांदरम्यान राज्यानं सावध राहण्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेला आहे। केंद्राचे निर्देश तंतोतंत पाळत राज्याचे मुख्यमंत्री देखील योग्य तो निर्णय घेतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे। सावध होणं गरजेचं आहे, कारण आपले सगळे सणवार आता पुढे आहेत। आता 2 दिवसांनी पोळा आहे, त्याच्यानंतर मोठ्या पद्धतीनं गौरी गणपती आहे, दसरा दिवाळी आहे। या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की आपल्याला या सणांच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं आहे आणि म्हणून कदाचित केंद्र शासनाने या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी राज्यसुद्धा निश्चित प्रकारे करेल। माननीय मुख्यमंत्री या संदर्भातले ज्या काही गोष्टी असतात त्या आणखी सांगत असतात। त्याच पद्धतीनं शाळेच्या बाबतीत सुद्धा आता टास्क फोर्सचं असं म्हणणं आहे की कदाचित काही जिल्हे ज्या ठिकाणी अजिबातच संख्या आता पॉझिटिव्ह नाही आहे अशा ठिकाणी आपल्याला काही सुरू करता येऊ शकेल का। आणि प्रामुख्याने यामध्ये जसं आता आमच्या आरोग्य विभागाने एक जो नोटिफिकेशन काढलं आहे की 5 तारखेपर्यंत सर्व शिक्षक बिगर जे
काही शिक्षणचे जे लोक असतील त्या सगळ्यांना आपण डबल लसीकरण करून घेण्याच्या दृष्टिकोनातून एक स्पेशल ड्राईव्ह त्या ठिकाणी करतो आहोत. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. पॅरालिम्पिकमध्ये भारताला आता आणखी एक पदक मिळालेलं आहे. शूटिंगमध्ये भारताला हे पदक मिळालेलं आहे आणि हे सुवर्ण पदक आहे. अवनी लेखरानं हे सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताची जबरदस्त कामगिरी सुरूच आहे. शूटिंगमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळालेलं आहे. अवनी लेखरानं हे सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. ही अतिशय चांगली बातमी म्हणावी लागेल. अवनी लेखरा हिनं सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. शूटिंगमध्ये भारताला तिनं सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 इव्हेंटमध्ये लेखरानं हे सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. अंतिम सामन्यामध्ये 249.6 इतकी जबरदस्त कामगिरी करत तिनं वर्ल्ड रेकॉर्डची सुद्धा बरोबरी केलेली आहे. अवनी लेखराचं हे सुवर्ण पदक टोकियोमधली पॅरालिम्पिकमधली भारताची जबरदस्त कामगिरी अधोरेखित करणारं आहे. आतापर्यंत या टोकियो पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारताला 4 मेडल्स मिळालेली आहेत. आपले जे ॲथलीट्स आहेत जबरदस्त कामगिरी या पॅरालिम्पिकमध्ये करताना दिसत आहेत. शूटिंगमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळालेलं आहे. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 या प्रकारामध्ये अवनी लेखरानं सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. अवनी लेखरानं सुवर्ण कामगिरी केलेली आहे. 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये तिनं भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे. 10 मीटर एअर रायफलच्या अंतिम राऊंडमध्ये 249.6 इतकी जबरदस्त कामगिरी करत अवनी लेखरानं भारताला पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे. क्वालिफिकेशन राऊंडमध्ये खरं तर अवनीला 7वा क्रमांक मिळालेला होता. मात्र ज्या पद्धतीनं तिनं आपला खेळ उंचावला आणि फायनलमध्ये अचूक लक्ष्यभेद केला आणि भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताला 4थं पदक आता मिळालेलं आहे आणि हे 4थं पदक सुवर्ण पदक आहे. याआधी देखील आपल्याला माहिती आहे भारतानं 3 पदकं मिळवलेली होती, पण हे सुवर्ण पदक भारताची टोकियो पॅरालिम्पिकमधली ऐतिहासिक कामगिरी दर्शवणारं आहे. अवनी लेखरानं ही सुवर्ण पदक मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. क्वालिफिकेशन राऊंडमध्ये अवनी 7व्या क्रमांकावर होती. 621.7 इतका तिचा टोटल स्कोर होता. सुरुवात तिची काहीशी धीमी झाली, मात्र त्यानंतर तिनं ज्या पद्धतीनं आपला खेळ उंचावला ते पाहता तिची जबरदस्त कामगिरी दिसून येते. तिसऱ्या आणि चौथ्या अटेम्प्टमध्ये तिनं 104.9, 104.8 अशी जबरदस्त कामगिरी केली. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत. बघत रहा नमस्ते महाराष्ट्र. नमस्ते महाराष्ट्रामध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्या कारणामुळे राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल करण्यात आले. या दरम्यान अनेक गोष्टींसाठी मुभा दिली गेली, मात्र अद्याप राज्यातली मंदिरं खुली करण्याबाबतचा कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. मंदिरं पुन्हा एकदा खुली करण्यात यावीत अशी वारंवार मागणी करण्यात येत होती. मात्र मंदिरांमध्ये जर गर्दी वाढली तर कोरोनाचा धोका पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे.
त्यामुळे आता मंदिरं खुली करण्याच्या मुद्द्यावरून भाजपची आध्यात्मिक आघाडी आक्रमक झाली असून राज्यभर आज आंदोलनं केली जाणार आहेत। राजकीय कार्यक्रमांच्या गर्दीमधून कोरोना वाढत नाही, केवळ मंदिरांमुळे कोरोना वाढतो का, असा संतप्त सवाल भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून राज्य सरकारला विचारण्यात आलेला आहे। मंदिरं खुली केली जावीत अशी मागणी भाजपकडून सातत्यानं केली जाते। राज्यातली मंदिरं अजूनही बंदच आहेत। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अद्वैत, राज्यभर भाजपतर्फे आंदोलन केलं जाणार आहे आज दिवसभर आणि सातत्यानं भाजपकडनं ही मागणी होतीये की राज्यातली मंदिरं खुली केली जावीत, फक्त मंदिरांमधूनच कोरोना पसरतो का असा प्रश्न देखील त्यांनी विचारलेला आहे। अद्वैत, काय सांगता येईल याबद्दल? बरोबर, आपण जर बघितलं तर पुण्यात सुद्धा कसबा गणपती जो मानाचा पहिला गणपती आहे किंवा पुण्याचं ग्रामदैवत आहे, तिथं भाजपनं आंदोलन ठेवलेलं आहे। कसबा हा भाजपचाच पारंपरिक मतदारसंघ आहे। इथून गिरीश बापट 5 वेळा आमदार झाले, आता सुद्धा ते खासदारानंतर मुक्ता टिळक या भाजपच्या आमदार आहेत आणि या 9:30 वाजता इथं जे आंदोलन होणार आहे भाजपतर्फे त्याला गिरीश बापट, चंद्रकांत पाटील, मुक्ता टिळक हे सगळेच येणार आहेत आणि भाजपने आक्रमकपणे ही मागणी वेगवेगळ्या टप्प्यांवरती केलेली आहे। पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर पालकमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार काल जेव्हा आले होते परत एकदा किंवा त्याच्या आधी, तेव्हा ते एकीकडे म्हणतात की केंद्र सरकारच म्हणतंय सणासुदीच्या काळामध्ये गर्दी करू नका, तसे आदेश आपल्याला माहिती आहे अजय भल्ला यांनी दिलेले आहेत आणि मग केंद्रामध्येच भाजपचं सरकार असताना मग तुम्ही का असं करताय असा सवालही विचारलेला आहे। त्यामुळे बघूयात आता की काय होणार आहे, पण निश्चितपणे ही मागणी जी आहे ती सातत्याने होताना दिसते। हॉटेल्स उघडली, मंदिरालय उघडली, विशेष म्हणजे अण्णा हजारे राळेगण सिद्धी इथं त्याने सुद्धा सांगितलेलं आहे की दारूची दुकानं उघडली, मग आता मंदिरं उघडायला काय हरकत आहे। त्यामुळं हा जो मुद्दा आहे तो परत एकदा चर्चेमध्ये आलेला आहे। निश्चितपणे एकीकडे संभाव्य तिसरी लाट आहे असं म्हटलं जातंय की जर गर्दी झाली तर परत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो। गेल्या वर्षी गणेशोत्सवानंतर रुग्ण वाढले असं स्वतः अजित पवार यांनी देखील सांगितलं होतं। आता श्रावण सुरू आहे, आज गोकुळाष्टमी आहे, उद्या दहीहंडी आहे। पुण्यामध्ये दहीहंडी सण हा पूर्णपणे रद्द करण्यात आलेला आहे। आपण बघितलं की मुंबईमध्ये तरीसुद्धा इशारा दिला आहे की आम्ही सण साजरा करणार, पुण्यात मात्र नाहीये। परंतु जसा दहीहंडी हा मुंबईचा सण आहे, गणेशोत्सव हा पुण्याचा सण आहे, त्यामुळे गणेशोत्सवावर कार्यकर्ते पुण्यात आक्रमक होऊ शकतात। पण आपण जर बघितलं तर इथं सुद्धा मंदिराच्या बाहेर सुद्धा फलक लावलेला आहे, त्या फलकावरती सुद्धा स्पष्टपणे म्हटलेलं आहे की काय नियम आहेत, ते कसे पाळायचे आहेत, काय आहेत। आपण जरा बघूयात, इथं अजून एक प्रकार आपल्याला दिसतोय तो म्हणजे फुलांची किंवा हारांची दुकानं आहेत, ती सजलेली आहेत। जर भाविकच नाही आहेत तर मग काय येत आहेत का, आपण जरा जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। मंदिरं अनेक काळ बंद आहेत, तुम्ही फुलांची किंवा हारांची हे केलेले होते का विक्री, येतात का लोक? धंदा 10-15% आलाय। 10-15% आलेला आहे। मग हे हार फुलं घेऊन काय करतात लोक, घरी घेऊन जातात? बाहेरचे गिरायका, घरगुती गिरायका, दुकानं ओके, दुकानं तेवढं चालू आहे। तुम्हाला असं वाटतंय की लवकर सुरू व्हावं? 10 ते 15% व्यवसाय कमी झालाय का? कमी 10-15% आलाय 10-15% आलाय। आलाय हे एक बघायला गेलं अजिंक्य, आपण जसं बघितलं आणि बघा बाहेरनच लोक दर्शन घेत आहेत, कारण पुण्यामध्ये दगडूशेठ असो किंवा कसबा असो सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा देवाचं दर्शन घेऊन बाहेर पडायचा असा प्रघात आहे। इथं सुद्धा आपल्याला भाविक लोक येताना दिसत आहेत आणि बाहेरूनच ते दर्शन घेत आहेत। काही जण आता हे बघा, हे दुचाकीवर आलेले आहेत, यांनी लांबूनच नमस्कार केलेला आहे। काही जण अक्षरशः 4 चाकीमध्ये येऊन नमस्कार करतायत। त्यामुळं भाविकांना सुद्धा असं वाटतंय की कधी एकदा मंदिर सुरू होते। बघा अजून एक आपल्याला भाविक दिसत आहेत इथं आलेले आहेत ते, आणि ते सुद्धा दर्शन घेताना आपल्याला दिसत आहेत। आपण त्यांना विचारूया आपण की त्यांच्याशी आपण जरा संवाद साधूयात। मला सांगा, मंदिरं बंद आहेत, मंदिरं उघडावीत असं तुम्हाला वाटतंय का? तुम्हाला स्वतःला वाटतंय की मंदिर उघडावीत? उघडावीत का असं वाटतंय? कारण एकीकडं सरकार म्हणतंय की प्रादुर्भाव वाढेल, सणासुदीचा काळ आहे, गर्दी करू नये। ते बी एक आहे ना, दोन्ही प्रकार आहेत तसे। ओके, तुम्हाला वाटतंय? तुम्हालाही वाटतंय? हो, मंदिर उघडावी, कारण माणसाच्या भावना याच्यात रचलेल्या असतात, त्यासाठी सरकारने याचा नक्की विचार करावा, जेणेकरून लोकांच्या श्रद्धा
देवाला अर्पण असतात त्या आपण आपल्या वाहिनीमार्फत लोकांना सरकारद्वारे पोहोचवाव्या ही आमची अपेक्षा आहे. त्यामुळे बघा इथं आपण अजून भाविक काय बघतोय हां. की जे येत आहेत आणि बाहेरूनच दर्शन घेत आहेत. तुम्हाला असं वाटतंय की मंदिरं उघडावीत? 100% उघडायला पाहिजे. बरं. पण सर्व उघडलं जातंय, ओके. पण मंदिर फक्त उघडलं जात नाही, बाकी काही नाही. मंदिराचाच प्रश्न काय राहिला एवढा प्रलंबित ठेवला हेच कळत नाहीये. कारण सगळे लोक येतात, भाविक येतात, श्रद्धेने येतात. आता गणपती येत आहेत, गणपतीचं तर सगळं श्रद्धास्थान आहे आणि पहिला कसबा गणपतीचा मान असतो. सगळे लोक इथे येतात ना, आणि आमच्या श्रद्धांचा भावना आम्ही वर्षानुवर्ष येतो बरोबर. आणि सकाळी पहिलं दर्शन गणपतीचं. बरोबर आहे. त्यामुळं बघा इथं सुद्धा सगळेजण जे आतापर्यंत आपल्याला भाविक दिसत हां, आहेत हां. ते येत आहेत आणि दर्शन घेत आहेत बाहेरूनच. आणि मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की मंदिरं उघडली पाहिजे. सगळं सुरू झालंय, मग मंदिर उघडायला काय प्रश्न आहे? त्यामुळे कुठंतरी श्रद्धेचा आणि भावनेचाही प्रश्न आहे आणि लोकांमधून सुद्धा ही आता मागणी जी आहे बरोबर. ती व्हायला लागलेली आहे. बिलकुल 1 वर्षाहून अधिक काळ खरं तर ही मंदिरं बंद आहेत. त्यामुळं आता बाकीच्या सगळ्या गोष्टी खुल्या केल्या गेलेल्या आहेत, मंदिरं का नाहीत असा प्रश्न भाजपतर्फे देखील विचारला जातोय. सर्वसामान्य नागरिकांची मतं देखील आपण जाणून घेतली. अद्वैत मेहता यांनी ती मतं आपल्यापर्यंत पोहोचवली. अद्वैत, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. राज्यातली मंदिरं खुली केली जावीत या मागणीसाठी राज्यभर भाजपतर्फे आंदोलन केलं जाणार आहे. अमूलनं फेसबुकद्वारे जगातील सर्वात मोठा लाईव्ह रेसिपी शो आयोजित केलाय, ज्यामध्ये 3300हून अधिक शेफ यांनी सहभाग घेतलाय. जवळपास 2900हून अधिक रेसिपी बनवण्यात आलेल्या आहेत. आज या कार्यक्रमाचा 500वा दिवस साजरा करण्यात येत असून सलग 15 तास 15 शेफ प्रत्येक तासाला नवनवे पदार्थ तयार करणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रातल्याही 2 स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे. यवतमाळमधील पूनम माहुरे सकाळी 9 वाजता आणि मुंबईमधील शेफ विशाखा दामवानी सकाळी 11 वाजता फेसबुकद्वारे या रेसिपी शोमध्ये सहभाग घेणार आहेत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा एक ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल केले गेले. मात्र अजूनही मंदिरं राज्यातली खुली करण्यात आलेली नाहीत आणि त्या बाबतीत कोणताही निर्णय अजूनही घेतला गेलेला नसल्या कारणामुळे सातत्यानं भाविक मागणी करतायत. भाजपतर्फे देखील सातत्यानं मागणी होतीये. मंदिरांमध्ये जर गर्दी वाढली तर कोरोनाचा धोका पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे भाजप आज राज्यभर या सगळ्याविषयीचं आंदोलन करणार आहे. भाजपची आध्यात्मिक आघाडी आक्रमक झालेली आहे आणि भाजपच्या आध्यात्मिक आघाडीतर्फे राज्यभर आज आंदोलन केलं जाणार आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुस्मिता, भाविक मंदिरं उघडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. भाजपतर्फे देखील सातत्यानं आंदोलन केलं जात आहे राज्यातली मंदिरं खुली करण्याबाबत. मात्र राज्य सरकारनं अजून कोणताही निर्णय याबाबतीतला घेतलेला नाही. सुस्मिता, काय सांगता येईल याबद्दल? खरं तर आज भाजपच्या अनेक नेत्यांकडनं पदाधिकाऱ्यांकडनं राज्यभर शंखनाद आंदोलन केलं जाणार आहे. इतर अनेक सगळे व्यवहार खुले झालेले आहेत, निर्बंधांमध्ये शिथिलता आलेली आहे, परंतु मुंबईसह राज्यामधली मंदिरं खुली व्हावीत यासाठी आक्रमक भूमिका शंखनाद करत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी घोषणा केली आणि आज राज्यभर अशा पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे. खरं तर ज्या पद्धतीनं संसर्ग वाढतो एकीकडे आपण बघतोय, त्याच काळामध्ये ही मागणी सुद्धा जोर धरते. कारण स्वाभाविक आहे, श्रावण महिना आहे, सण उत्सव हिंदूंचे याच काळात असतात, परंतु जो संभाव्य धोका आहे त्याचबरोबर काळजी कशी घ्यायची हा मुद्दा महत्त्वाचा. आता आपण एकट्या मुंबईचा जरी विचार केला तर मुंबईतील अनेक जी मंदिरं आहेत त्यांनी भाविकांसाठी थेट ऑनलाईन दर्शनाचा पर्याय उपलब्ध करून दिलाय. परंतु सध्या जर आपण बघाल तर बाबुलनाथ या परिसरामध्ये पूर्णपणे हा परिसर रिकामा आहे. ऑनलाईन दर्शन अनेक लोक घेत असतात, परंतु ज्या पद्धतीनं मागणी जोर धरते आहे मंदिरं खुली व्हावीत, तर त्या मागणीच्या बाबतीत सरकार काय निर्णय घेते हे बघणं महत्त्वाचं आहे. सध्या काही भाविक आपल्यासोबत आहेत की जे नेहमी इकडे येतात. दररोजची काय स्थिती असते, मंदिरं खुली व्हावीत असं वाटतं का? मंदिर तर खोलायला पाहिजे. ते बेर बरोबर खुलला, दारूची दुकान खोली, बगीचे खोले, ट्रेन बी चालू झाली, तर मंदिरचं माझं असं म्हणतं आहे की मंदिर लवकर खोलायला पाहिजे. आणि श्रावण महिना आपला हिंदू त्योहार आहे आणि शंकर भगवानचा खास हे भक्तीचा त्योहार आहे, तो लोकांना लवकर खोलायला पाहिजे. आणि
लोकांना भक्ती करायला दिला पाहिजे. तुम्ही नेहमी इकडे येतात का? आणि यापूर्वी जेव्हा म्हणजे इकडची दुकानं आता त्यांचा उद्योगधंदे कमी झालेत, मंदिरं आता खुली होत आहेत. हाँ तो एक उद्योगधंदा थोडा वाढेल ते लोक नाही कमी झाला आहे. त्यांचे माणसा बी लांब लांब सुविधे त्यांना बी पोटाला काय मिळत नाही. तर मंदिर खोलत ते लोकच्या बी धंदा त्यांना त्यांचे इकडे जे स्टाफ आहेत त्यांना बी 2 पैसे भेटणार, त्यांचे बिरेला बी काय चांगलं होणार. म्हणजे असं म्हणतात मंदिर बंद सगळं त्यांना लवकर खोलायला पाहिजे. खरं तर यापूर्वी जेव्हा मंदिरं खुली करण्यात आली होती तेव्हा काय काळजी घेतली जायची? हा पूर्वी तेव्हा हे लोकांनी काय की लॉकडाऊनमध्ये लाईन ठेवली होती आणि 2-2 भक्ताला हात धावून देत होता. मी स्वतः येत होतो, मी इकडे 20 वर्षांनी येतो. तेव्हा हे लोकांनी काय डिसिप्लिन ठेवला होता आणि मास्क बी सगळे बघत होते ते मास्क म्हणले आणि सोशल डिस्टन्स बी ठेवत होता. तो असाच कमी चालू करणार तर लोक 2-2 भक्त जाऊन शकते आणि सगळे दर्शन करू शकते. माझं असं म्हणतो आहे. नक्कीच. तर आपण बघतोय की ज्या पद्धतीनं भाजपने आक्रमक पद्धतीने हा मुद्दा मांडलेला आहे त्याच पद्धतीने भाविकांची सुद्धा इच्छा आहे की मंदिरं खुली व्हावीत. पुन्हा एकदा मंदिरं खुली झाली तर कशा पद्धतीनं काळजी घ्यायची हा मुद्दा महत्त्वाचा आहे. ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या सूचना टास्क फोर्सकडनं येतात त्यामध्ये सण उत्सवाच्या काळात काळजी घेणं गरजेचं आहे असं एकीकडे म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे राजकीय प्रेशरसुद्धा या संपूर्ण मुद्द्याला धरून पाहायला मिळू शकतं. त्यामुळे सरकार नेमकी काय भूमिका घेते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. अजिंक्य, कोणकोणत्या मंदिरांच्या बाहेर भाजपतर्फे आज आंदोलन केलं जाणार आहे? आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे एकीकडे केंद्र सरकारकडनं निर्देश आलेले आहेत राज्य सरकारला की सण आणि उत्सवाच्या काळात कदाचित कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यामुळे अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडनं निर्देश आल्यानंतर खरं तर जास्त खबरदारी घेतली जावी अशी अपेक्षा असताना भाजपतर्फे मंदिरं खुली करण्याबाबतचं आंदोलन होत आहे. या सगळ्याबद्दल सुस्मिता काय सांगताय? खरं तर आपण बघितलं तर राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलनं सुरू होणार. अगदी बाबुलनाथचं मुंबईतला विचार केला तर एक 10-10:30च्या दरम्यान केशव उपाध्याय आणि मुंबईतील मंगलप्रभात लोढा वगैरे अशी अनेक नेते मंडळी जी आहेत भाजपची ती इथे पोहोचणार आहेत. कसबा पेठेतील गणपतीच्या समोर चंद्रकांतदादा पाटील स्वतः तिकडे आंदोलन करणार आहे, शंखनाद करणार आहेत. आणि एकीकडे या शंखनादाच्या माध्यमातून झोपलेल्या सरकारला जागवायचं आहे अशा पद्धतीचा सुद्धा त्यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे. इतर अनेक राज्यांमध्ये मंदिरं खुली झाली आहेत परंतु महाराष्ट्रात तशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. पुणे, नाशिक, शेगाव अशा अनेक ठिकाणी, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर अशा अनेक ठिकाणी भाजपचे प्रमुख नेते, आमदार या सगळ्यांकडनं मंदिरं खुली व्हावीत यासाठीची मागणी करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये रामकुंडाच्या इथे सुद्धा अशाच पद्धतीचं शंखनाद आंदोलन करण्यात येणार आहे. संजय कुटे हे गजानन महाराजांच्या मंदिराच्या इथे शंखनाद करणार आहे. त्यामुळं ज्या पद्धतीनं मंदिरं बंद आहेत त्या मुद्द्याला धरून एकूणच हिंदू समाजाच्या सगळ्या हिंदू बांधवांच्या सगळ्या सण उत्सवांवरती गदा येते आहे. आणि म्हणूनच या काळामध्ये तरी किमान सगळ्या गोष्टी जशा तुम्ही सुरळीत केलेल्या आहेत तर ऑनलाईन दर्शन घेऊन भक्ती पूर्ण होत नाही म्हणून तरी किमान नागरिकांना तुम्ही मंदिरं खुली करून द्या. लोकांना सुद्धा भक्ती करायची आहे, त्यांना सुद्धा देवालयांमध्ये जायचं आहे. परंतु जो धोका आहे तो सगळ्यात मोठा आहे. त्यामुळं नेमकं कशा पद्धतीनं वेगवेगळी म्हणजे याच्या आधीची जी महत्त्वाचे मुद्दे समोर अगदी नीती आयोगानं सुद्धा म्हटलं होतं की तिसऱ्या लाटेची संभाव्य धोका आहेच. त्यामुळं एकीकडे रुग्णवाढीची भीती तर दुसरीकडे रास्त मागणी या दोघांच्या मध्ये नेमकं काय डावं ठरतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. बिलकुल सुस्मिता, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आणि या आंदोलनासंदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला तुमच्याकडनं आम्ही घेणारच आहोत. राज्यभर भाजपच्या आध्यात्मिक आघाडीतर्फे आंदोलन केलं जाणार आहे. मात्र आज श्रावणी सोमवार आणि गोकुळाष्टमी असल्या कारणामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची आणि फळांची सजावट करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातली मंदिरं दर्शनासाठी जरी बंद असली तरी विठुरायाचे भक्त नामदेव पायरी इथं नतमस्तक होताना दिसत आहेत. पंढरपूरमध्ये आपण पाहिलं असेल तर श्रावणी सोमवार, गोकुळाष्टमी या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या आहेत. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची, फळांची सजावट करण्यात आलेली आहे. मंदिर जरी बंद असलं तरी नामदेव पायरी इथं भक्त नतमस्तक होताना दिसत आहेत. वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. वीरेंद्र, आपण बघितलं असेल तर एकीकडे मंदिरं खुली केली जावीत या मागणीसाठी भाजपतर्फे दिवसभर आंदोलन राज्यभरात होणारे वेगवेगळ्या भागांमध्ये
दुसरीकडे श्रावणी सोमवार आहे, गोकुळाष्टमी आहे, त्यामुळं भाविक देखील आता मागणी करताना दिसत आहेत की आता मंदिरं खुली केली जावीत. मग वीरेंद्र, या सगळ्याबद्दल सुरुवातीला काय सांगाल? आज श्रावणी सोमवार आहे आणि गोकुळाष्टमी आहे. पंढरपूरचा विठोबा हरिहरचं रूप सुरेख संगम आहे, त्यामुळं भाविकांनी पंढरपूरमध्ये हजेरी लावलेली आहे. नामदेव पायरी इथं त्यांनी नतमस्तक होताना दिसत आहेत, परंतु पांडुरंगाचं स्पर्श दर्शन असतानाही भाविकांची मागणी आहे की निदान पांडुरंगाला बघायला मिळावं, मुखदर्शन, दूरदर्शन व्हावं, असे एकंदरीत त्यांची मागणी आहे. आपल्या सोबत भक्त आहेत काही जे पंढरपुरात आलेले आहेत आणि भाजप युवा मोर्चाचे नेते आणि कार्यकर्ते आहेत जे इथंच आता नामदेव पायरी इथं आंदोलन करणार आहेत. काय सांगाल, कुठून आला, काय तुमचे? उदगीरून आलो. हा, उदगीरून आलो, दर्शनासाठी आलो. दर्शन बंद आहे, नामदेव पायरीचे घेऊन चालू आता दर्शन. काय तुमची मागणी आहे? मागणी काही नाही, दर्शन मंदिर खुलं व्हावं, बार बंद व्हावं, हे असं व्हावं, मंदिर तर चालू व्हावं, तेवढं मागणी आहे आमची. दुसरं काही नाही. मंदिराला तरी तेवढं दर्शनाला मुखदर्शन तर व्हावं. तेवढ्या दूरून आलो आम्ही तेवढ्या दर्शनासाठी. दृष्टीने आलो. जर आम्हाला दर्शन मिळालं नाही, दर्शन चालू असेल म्हणून ऑटो बंद असल्यामुळे आम्हाला परत जावं लागलं. दर्शन न घेता बाहेर मारून जावं लागलं परत. कसं आहे, एकंदरीत भाविकांची मागणी आहे की दूरदर्शन तरी व्हावं. आपल्या सोबत भाजपचे कार्यकर्ते पण आहेत जे आता इथं नामदेव पायरी इथंच आंदोलन करणार आहेत. काय सांगाल, काय नेमकी मागणी? संपूर्ण महाराष्ट्रभर आज आम्ही ठाकरे सरकारच्या निषेधार्थ टाळ मृदुंग असेल, शंखनाद आंदोलन करणार आहोत. या ठाकरे सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे. पूर्ण महाराष्ट्रभर एकीकडे हॉटेल, बार चालू असताना दुसरीकडे भाविकांच्या भावना दुखवण्याचं कृत्य हे ठाकरे सरकार करत आहे. या ठाकरे सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आज पंढरपूर मंदिराच्या नामदेव पायरी जवळ मोठं आंदोलन करत आहोत. त्याच्या आधीही आंदोलन झाले पण मंदिरं खुली झाली नाहीत. काय त्याच्या मागं कारण आहे? त्याच्या मागं कारण म्हणजे ह्या महाभाकास विकास आघाडीच्या म्हणजे नियोजनाचा अभाव दिसत आहे. तरी आम्ही आता याच्यानंतर पण या महाराष्ट्र राज्यामध्ये आंदोलन झालं नाही. हे आंदोलनच्या नंतर पण शासनाने जर दरवाजे नाही उघडले तरी याच्या पुढे पण आम्हाला सर्व महाराष्ट्र राज्यातील वारकरी भाविक भक्तांना घेऊन मोठं आंदोलन छेडावं लागेल. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असं सरकार सांगतंय, त्याचं काय नियोजन आहे नक्की? आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे की लसीचे ज्यांना 2 डोस झालेले आहेत वर रॅपिड टेस्ट असेल असेल काही सुविधा ठेवून मंदिरात दर्शन भाविकांना देता येईल, त्यानुसार नियोजन पण सरकारने केलं पाहिजे. एकंदरीत भाविकांची आणि सर्व ह्यांची मागणी आहे की मंदिरं खुलं व्हावीत, निदान मुखदर्शन तरी मिळावं, देवाला पाहायला मिळावं, अशी एकंदरीत त्यांची मागणी आहे. बिलकुल वीरेंद्र, असेच आमच्या सोबत राहा. आपण पाहतो आहोत मंदिरं खुली व्हावीत यासाठी भाजपच्या वतीनं आज राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे. जुन्नर तालुक्यातल्या वारुळवाडी इथल्या भागेश्वर मंदिराच्या परिसरातनं आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे देखील सध्या आपल्या सोबत आहेत. रायचंद, भाजपतर्फे राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे. राज्यातली मंदिरं खुली व्हावीत या मागणीसाठी हे आंदोलन होणार आहे. काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, आपण पाहिलं तर राज्यभराची सगळी आंदोलन होत आहेत. पुण्यामध्ये सुद्धा होणार आहे, पण पुणे ग्रामीणमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आपण हे जाणून घेणार आहोत. आपल्या या भागेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये हे काही नागरिक आणि ट्रस्टी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. कसं पाहताय, खूप दिवस मंदिरं बंद आहेत, किती नुकसान होते सगळं? तसं पाहिलं तर गेली 2 वर्षापासून मंदिरं बंद आहेत. मंदिरं बंद असल्यामुळं काही शासनाने कोरोनाचे नियम पाळून बाकीच्या गोष्टी पण चालू केलेल्या आहेत. बस असेल, रेल्वे असेल, मंगल कार्यालय असेल, सगळीकडे तुम्ही जर कोरोनाचे नियम पाळून जर सगळ्यांना चालू करण्यासाठी परवानगी दिली असं मग मंदिरच का बंद आहेत? आज काय झालेलं आहे, या मंदिरं बंद गेली 2 वर्ष मंदिरं बंद असल्यामुळं या परिसरामध्ये दारुडे असून, गरजुले असून, फिरस्ती लोकांचं वास्तव्य निर्माण झालेले आहे. त्यामुळे ना मंदिरातलं पावित्र्य सुद्धा धोक्यात येऊ शकतं. तरी शासनाला नम्र विनंती आहे का लवकरात लवकर ही मंदिरं चालू करावी व ग्रामीण भागात असू द्या किंवा शहरी भागात याचा आहे ना सर्वसामान्यांना लाभ मिळावा ही विनंती अशी माझी शासनाला. आज राज्यभर सगळे आंदोलन होत आहेत भाजपच्या वतीने, तुम्ही कसं पाहता याकडे? नाही, जे आंदोलन होत आहे तो जनतेचा आक्रोश आहे. माननीय सरकारला आमची विनंती आहे की सरकारने मंदिरं चालू करून सर्वसामान्य जनतेचा आवाज ऐकावा आणि सर्वसामान्य जनतेच्या भावनांचा आदर करून मंदिरं लवकरात लवकर सुरू करावी. सगळ्याच गोष्टी नियमाने होतात असं काही नाही. काही भाग श्रद्धेचा आणि भावनेचा पण असतो. तर सरकारला विनंती आहे भावना लक्षात घेऊन कोरोनाला हटवण्यासाठी आम्हाला प्रार्थना करून द्यावी, मंदिरं उघडावीत. मंदिरं उघडावीत. तुम्ही काय सांगाल नेमकं? भागेश्वर देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष सचिन वारोळे, नारायणगाव.
मी एवढं सांगू इच्छितो की सरकारने जे देवस्थान आमचे बंद ठेवलेले आहेत शहरातले गावातले, तर त्यामुळे पुजाऱ्यांच्या याच्या उपासमारीची वेळ आली आहे. देवस्थानचे खर्च सुद्धा भागत नाही आणि सरकारने जर चालू करून दिला आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या फुलांना सुद्धा बाजारभाव त्यामुळे मिळत नाही. आज जर देवळं चालू असती तसं शेतकऱ्यांच्या फुलांना 2 पैसे मिळतात. ज्या उपयोग करणारे आहेत शेतकरी व्यापारी त्यांच्या याच्यावर आज त्याच्यावर गदा आलेली आहे. जर सरकारने चालू करून दिलं तर आम्ही सॅनिटायझर मास्क आणि जे अंतर ठेवायचं ते सगळे काटेकोरपर्यंत पालन करू अशी सरकारला श्रावणातले फक्त आता 8 दिवस बाकी आहेत आणि अजूनही मंदिरं सुरू झाली नाही. जर आजच्या आंदोलनाचा काही इम्पॅक्ट झाला तर कसं पाहताय तुम्ही त्या? मंदिरं बंद असल्यामुळे शेतकरी खूप मेटाकुटीला आलेला आहे. शेतकऱ्यांचे फुल व्यवसाय धोक्यात आलेला आहे. मी शेतकरी प्रतिनिधी प्रमोद खांडगे या तुम्हाला ह्या नात्याने सांगतो की शासनाने तात्काळ ही मंदिरं चालू केली पाहिजे. छोटा व्यावसायिक किंवा फुल विक्रेते व्यापारी मोठ्या प्रमाणावर त्यांचा उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ ही मंदिरं चालू केली पाहिजेत. तात्काळ चालू केले. राज्यभर आंदोलन होतंय, तू कसं पाहतोस? 2 वर्ष झाले आज मंदिरं बंद आहेत. सगळं चालू आहे. म्हणजे आता डान्स बार चालू झाले, बिअर बार चालू आहे, हॉटेल चालू आहे. जर राज्यसभा होत असेल तर मग मंदिरं का बंद आहे? आमची मंदिरं चालू केली पाहिजे. मंदिरं चालू केली पाहिजे अजिंक्य, असं या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे. आज राज्यभर भाजपचं आंदोलन होतंय. आपण पाहिलं पुणे जिल्ह्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगातलं सगळ्यात मोठं जे देवस्थान आहे भीमाशंकर, हे सुद्धा महिनाभरापासून आता बंदच आहे. यात्रा उत्सव असतो दरवर्षी किंवा इतरही छोट्या मोठ्या मंदिरांचे यात्रा उत्सव याच दरम्यान असतात. ग्रामीण भागात खूप मोठी रेलचेल असते या निमित्ताने. सगळ्या व्यावसायिकांवर खूप मोठी गदा आलेली आहे आणि लवकरात लवकर आजच्या आंदोलनानंतर तरी राज्य सरकार जागं होईल आणि किमान श्रावणातले हे शेवटचे 7-8 दिवस राहत. अजून एक सोमवार पडतो. या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने सुद्धा भाविकांना ही मंदिरं खुली होतील आणि पुन्हा एकदा आपल्या देवाचं दर्शन या निमित्ताने घेता येईल असं या सगळ्यांची या निमित्ताने मागणी आहे. बिलकुल. रायचंद, पुणे ग्रामीण मधल्या नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये भाजपतर्फे आंदोलन केलं जाणार आहे त्याबद्दलची नेमकी काय माहिती? आपण जर पाहिलं तर शहरामध्ये जे भाजपचं प्राबल्य आहे तसं ग्रामीण भागात नाही. उत्तर पुणे जिल्ह्यात तरी भाजपचं कोणतेही आंदोलन होणार नाही या निमित्ताने, कारण या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सगळ्या यांचा हा सगळा गड आहे. त्यामुळे शहरामध्ये हे खूप मोठं आंदोलन होईल. ग्रामीण भागामध्ये तरी अद्याप कोणत्या आंदोलनाची अद्यापपर्यंत भाजपतर्फे या आंदोलनाबद्दल काही सांगण्यात आलेलं नाही. बिलकुल बिलकुल. रायचंद, धन्यवाद आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी वीरेंद्र सिंग उत्पात देखील आहेत. वीरेंद्र, आपण जर बघितलं असेल तर भाजपतर्फे राज्यभर तर आंदोलन केलं जाणारच आहे, मात्र भाविकांचा देखील आता पाठिंबा वाढतो या आंदोलनाला. भाविकांचं देखील आता म्हणणं आहे आता श्रावण महिना संपायला केवळ 8 दिवस उरलेले आहेत. सण उत्सवांचा काळ श्रावण महिन्यापासून सुरू होत असतो, त्यामुळे मंदिरं खुली केली जावीत अशी मागणी आधीपासूनच होत होती. आता तर ही मागणी आणखी जोर धरू लागली आहे की काय असंच वाटतंय? वीरेंद्र, काय सांगता येईल त्याबद्दल? एकंदरीत भाविकांचा आज म्हणजे श्रावणी सोमवार आणि गोकुळाष्टमी असल्यामुळे उपवास असतो बऱ्याच भाविकांचा, पण दर्शनाची आस त्यांची पूर्ण होणे गरजेचं आहे असं एकंदरीत त्यांच्या भावना आहेत. आणि जी येणारी संख्या आहे ती भाविक येत आहेत पंढरपूरमध्ये आणि नामदेव पायरी इथं नतमस्तक होत आहेत. त्यांचं दर्शन होत नसलं तरी त्यांची इच्छा आहे की या अशा आध्यात्मिक ठिकाणी जिथं दर्शन होतं आणि त्यांचं समाधान होतं एकंदरीत. त्यामुळं सरकारकडे त्यांची एकच मागणी आहे की निदान मंदिरात जाऊन देवाला पाहायला तरी मिळावं अशी एकंदरीत त्यांची मागणी आहे. बाकी सर्व ठिकाणी सर्व गोष्टी चालू झालेल्या आहेत, तर मंदिरं पण खुली करावी असं त्यांचं म्हणणं आहे. अजिंक्य. बिलकुल. वीरेंद्र, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण देखील दिली त्याबद्दल. देवाच्या भेटीसाठी आता भाविक आसुसलेले आहेत की काय असं सध्या तरी दिसतं आहे. 1 वर्षांहून अधिकचा काळ आता उलटून गेलाय. राज्यातली मंदिरं अजूनही बंद आहेत. राज्य सरकार अजूनही मंदिरं खुली करण्याबाबतीतला कोणताही निर्णय घेत नाहीये. भाविक मंदिर उघडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र एकंदरीतच सध्याची परिस्थिती पाहता आणि कोरोनाच्या 3ऱ्या संभाव्य लाटेबद्दलचा धोका पाहता राज्य सरकार मंदिरं खुली करण्याबाबत निर्णय घेऊ शकेल का याबद्दल सध्या साशंकताच व्यक्त होतीये. पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. भारताच्या खात्यामध्ये टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत आज 2रं पदक आलेलं आहे. थाळी फेकमध्ये योगेश कथुनियानं पदक मिळवलेलं आहे. रौप्य पदक योगेश कथुनियाला मिळालेलं आहे. पॅरालिम्पिक मधलं भारताचं हे
5वं एकंदरीतच पदक आहे आणि जबरदस्त अशी कामगिरी योगेश कथुनियानं केलेली आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची जबरदस्त कामगिरी सध्या सुरूच आहे. या पॅरालिम्पिकमधलं भारताचं हे एकूण 5वं पदक आहे, तर 3रं रौप्य पदक आहे. सध्या भारत 1 सुवर्णपदक, 3 रौप्य पदक आणि 1 कांस्य पदकासह 33व्या क्रमांकावर आहे. याआधीच आपण बघितलं सकाळी सुवर्णपदक देखील भारताच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे. 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये अवनी लेखरानं भारताला सुवर्णपदक मिळवून दिलेलं होतं. आता योगेश कथुनियानं पुरुषांच्या थाळीफेक प्रकारात भारताला रौप्य पदक मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात आज टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 2रं पदक आलेलं आहे. योगेश कथुनियानं रौप्य कामगिरी केलेली आहे आणि भारताला या पॅरालिम्पिकमधलं 5वं पदक मिळवून दिलेलं आहे. या टोकियो पॅरालिम्पिकमधलं भारताचं हे 3रं रौप्य पदक आहे. अवनी लेखरानं आज सकाळी सुवर्णपदक भारताला मिळवून दिलेलं होतं. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.